भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सचिन वसंतराव आमचे सगळे लिस्ट दिल्यानंतर त्यांचा एकदम प्रस्ताव आला की आम्ही तुम्हाला 11 जागा देणार, त्याच्यामध्ये 8 तुम्ही, 3 मनसे आणि काँग्रेस आम्ही बघू, आणि त्याहीमध्ये आम्ही सांगतो त्या जागा तुम्ही लढवायच्या. तर त्या ह्याच्यामध्ये आमच्या वरच्याने किंवा आम्हाला पण ते मान्य पडलं, आमच्या कार्यकर्त्यांनी नाही, आम्ही ठरवलं की आता आपल्याला काय दुसरा मार्ग नाही, आपण आपल्या मार्गाने जाऊया. आपली मशाल जे काय असेल ते आपण सगळ्या ठिकाणी 115 वॉर्डमध्ये आपली मशाल पोचू. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं एबी फॉर्म वाटप आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून युतीची चर्चा होती, परंतु ही युती जवळजवळ तुटलेली आहे. माझ्यासोबत यावेळेला संपर्क प्रमुख विलास पोतनी साहेब आहेत. पोतनी साहेब, कुठे घोडा अडकलं, काय युती तुटली? कारण एवढे दिवस तुम्ही गेलात, मातोश्रीवरनं प्रथमच बडे नेते ठाकूर यांच्या दरबारी जात होते, घोडं कुठे अडकलं, काय घडलं? तुमच्या बातम्या मी वाचत होतो, पण घोडं अडलं ते एक तर आमची निशाणी, आमची निशाणी, कारण सिटी तर आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं सिटी घेऊन आपण लढायचं नाही आहे, आपण आपली निशाणी, त्याला देखील थोडंसं हे झालं होतं. म्हणजे पण शेवटी जागा ज्या असतात म्हणजे वाटप जागेचं असतं. आमचं काय अगदी अवाजवी हे नव्हतं. आम्ही त्यांना सांगितलं होतं की प्रत्येक पॅनलमध्ये आम्हाला 1 जागा द्या. ठीक आहे, त्या जागांमध्ये आम्हाला एकट्याला मागत नाही, त्याच्यामध्ये आम्ही काँग्रेस आणि मनसे हे आम्ही सामावून घेऊ. पण त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आमचे सगळे लिस्ट दिल्यानंतर त्यांचा एकदम प्रस्ताव आला की आम्ही तुम्हाला 11 जागा देणार, त्याच्यामध्ये 8 तुम्ही, 3 मनसे आणि काँग्रेस आम्ही बघू, आणि त्याहीमध्ये आम्ही सांगतो त्या जागा तुम्ही लढवायच्या. तर त्या ह्याच्यामध्ये आमच्या वरच्याने किंवा आम्हाला पण ते मान्य पडलं, आमच्या कार्यकर्त्यांनी नाही, आम्ही ठरवलं की आता आपल्याला काय दुसरा मार्ग नाही, आपण आपल्या मार्गाने जाऊया. आपली मशाल जे काय असेल ते आपण सगळ्या ठिकाणी 115 वॉर्डमध्ये आपली मशाल पोचूया. अच्छा सर, युतीच्या चर्चेमध्ये बसत कोण होता? स्वतः हितेंद्र ठाकूर बसत होते की ते 3 वेळा, जवळजवळ 2 ते 3 वेळा त्यांचे अध्यक्ष म्हणा का सर्व अभयाचे हितेंद्र ठाकूर बसत होते, त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर बसत होता, माझ्या अंदाजाने राजीव पाटील होते, आजू पाटील होते, त्याच्यानंतर आणखीन 2-3 त्यांचे प्रमुख हे बसत होते, असे 4 जण होते. पण स्वतः ठाकूर साहेब देखील आमच्याबरोबर 2 ते 3 वेळा बसलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न, लोकसभेला महाविकास आघाडी लढली, लोकसभेला 2 नंबरवरती महाविकास आघाडी होती आणि 3 नंबरला बहुजन विकास आघाडी होती, परंतु विधानसभेला एक चूक झाली की या 2 जागेपैकी एक जागा जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ठेवली असती तर आज ही परिस्थिती बदलली असती. मग दुसरा कॉल महाविकास आघाडीला का नाही देत? कारण असं जर झालं तर कदाचित सर्वे असं सांगतात की महाविकास आघाडीचे बहुजन विकास आघाडीपेक्षा जास्त सीटा येऊ शकतात. महाविकास आघाडीला देखील आम्ही कॉल दिला. आम्ही त्यांचे काँग्रेसचे जे इकडचे प्रभारी आहे राजेश ना, त्यांना देखील भेटलो. बाकीचे जे त्यांचे माणसं आहेत त्यांना देखील आम्ही पदाधिकारी इकडचे भेटलो, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का आमचं होतंय, आम्ही बघतोय, आम्ही शक्यतो विजय पाटील होते त्यांनी आम्ही शक्यतो त्यांचं निशाणी घेणार नाही, आम्ही देखील तुम्ही चांगला स्टँड घेतलेला आहे, आम्ही देखील आमचा स्टँड हे करूया आणि आपण नंतर बघूया. आणि शेवटी मग आमचं दिल्लीहून निरोप येतोय, त्यांच्यासाठी दिल्ली आणि हे सगळं असतं, त्यांचा काही निरोप अजूनपर्यंत आला नाही. आम्हाला असं वाटतं त्यांनी देखील आमच्यावर राहिलात तर आपण जास्त चांगली टक्कर देऊ शकतोय असं आमची भावना आहे. आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता वेगळी भूमिका घेतलेली आहे. इतकी दिवस सुरू असलेली चर्चा अखेर युती तोडण्यामागे नेमकं कोणाचा हात होता? असं काय झालं की अचानकपणे ही युती तुटली? हा सगळा विषय जो आहे तो विश्लेषणाचा जरी असला तरी मात्र शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये आता जल्लोषाचं वातावरण आहे. कारण वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पहिला पक्ष असेल ज्यांनी एबी फॉर्म आतापर्यंत वाटलेले आहेत. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.